नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडकी बहीण योजनेची जी पात्रता यादी आलेली आहे ती बघणार आहोत. आता याच्यामध्ये धुळे, सोलापूर, पुणे, नगर या 4 जिल्ह्यांची यादी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्रता यादी. तर याच्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत आणि कोणत्या महिला याच्यामध्ये समाविष्ट नाहीत ते सुद्धा बघणार आहोत. तर भरपूर महिलांचे प्रश्न होते की आम्ही बरोबर फॉर्म भरलेला आहे, परंतु आमचा फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहे आणि काही महिलांचे तर फॉर्म रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सविस्तर पद्धतीने आणि आपल्या भाषेमध्ये भेटणार आहेत. त्याच्यामुळे कुणी जरी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करून ठेवा, कारण लाडकी बहीण योजनेची जी नवीन अपडेट येणार आहे ती सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहे. आता आपण पहिला मुद्दा बघून घेऊया. तर लाडकी बहीण योजना पात्रता यादी. तर पात्रता यादी म्हणजे ज्या ज्या महिला या योजनेमध्ये पात्र झालेल्या आहेत त्यांची यादी आहे. तर कोणत्या महिला या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत ते सुद्धा बघूयात. तर ज्या महिलांनी अगदी अचूकपणे सर्व कागदपत्रे अपलोड केलेली होती, सोबतच नाव, जन्मतारीख, बँक पासबुक सगळ्या गोष्टी अगदी अचूक पद्धतीने अपलोड केलेल्या होत्या, त्याच महिलांचे फॉर्म सक्सेसफुली झालेले आहेत. म्हणजेच त्याच महिलांना 1,500 रुपये 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान मिळणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या महिलांनी अगदी अचूक पद्धतीने सर्व कागदपत्रे अपलोड केलेली होती, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं बँक पासबुक आलं, आधार कार्ड आलं, पॅन कार्ड आलं, 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड आलं, सोबतच मतदान कार्ड आलं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून अगदी फॉर्म अचूक पद्धतीने भरला. नावाच्या जागी नाव, जन्मतारखेच्या जागी जन्मतारीख, सगळ्या गोष्टी ज्या ज्या महिलांनी अचूक पद्धतीने भरलेल्या आहेत त्या महिलांच्या अकाउंटवरती एकूण 3,000 रुपये भेटणार आहेत. आता हे 3,000 रुपये कसे भेटणार आहेत, तर आपल्याला जुलै महिना पकडायचा आहे आणि ऑगस्ट महिना. तर 2 महिन्यांचे पैसे तुमच्या अकाउंटवरती 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान मिळणार आहेत. म्हणजेच 3,000 त्याच महिलांना मिळणार आहेत ज्या ज्या महिलांची नावे या यादीमध्ये आलेले आहेत, कारण त्या महिलांनी फॉर्म अगदी अचूक पद्धतीने सविस्तर आणि सगळ्या गोष्टी योग्यरीतीने भरलेल्या आहेत. परंतु अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, त्याच्यामुळे तुमचा फॉर्म पेंडिंग असेल किंवा रिजेक्टेड झालेला असेल तर तुम्हाला आता एक ऑप्शन आहे, जो आपला नारी शक्ती दूत ॲप आहे, ज्या ठिकाणी आपण आपला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता. अगदी त्या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲपमध्ये जायचं आहे आणि त्याच्याच खाली एडिट नावाचं ऑप्शन आलेलं आहे. जिथे तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्याच्याच खाली बघायचं एडिट नावाचा ऑप्शन आहे. त्या एडिट नावाच्या ऑप्शनवरती दाबायचं आहे आणि परत एकदा आपला फॉर्म अगदी अचूक पद्धतीने भरायचा आहे, नाहीतर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठराल. ते वरच्या माहितीनुसार आहे. काय विषय माहिती का, जो नारी शक्ती दूत ॲप आहे, ज्या ज्या महिलांचा फॉर्म पहिल्यांदा भरलेला आहे आणि चुकलेला आहे, तर त्या महिलांना अजून एक शासनाने चान्स दिलेला आहे की अजूनही तुम्ही जरी चुकला असेल तरी पण त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकता आणि आमच्याकडे तुमची पूर्णपणे प्रोफाईल किंवा माहिती, जन्मतारीख, नाव, पत्ता या सगळ्या गोष्टी अगदी अचूक पद्धतीने भरून आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सर्व गोष्टींची पडताळणी करून तुमच्या अकाउंटवरती 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान एकूण 3,000 रुपये त्यांना जमा करता येतील. तर काही महिलांनी अचूक पद्धतीने न भरता चुकीच्या पद्धतीने भरलेला आहे आणि तो फॉर्म त्यांनी तसाच सोडून दिलेला आहे. तर महिलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाला तुमचं काही घेणं देणं नाही. तुमचा फॉर्म तुम्हालाच भरायचा आहे, तुम्हालाच बघायचं आहे काय चुकलं आहे ते आपलं. आता इथं पुढे बघू शकता, तर लाडकी बहीण योजना पात्रता यादी. आता ही यादी कोणती लागलेली आहे, भरपूर ठिकाणी मी व्हिडिओ बघितले, सर्व टाकत होते महाराष्ट्रातील यादी, महाराष्ट्रातील यादी. ही महाराष्ट्रातील यादी आहे, परंतु ही धुळे महानगरपालिका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली यादी आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने तुमचं सुद्धा नाव येणार आहे, परंतु तुम्ही अचूक पद्धतीने फॉर्म भरला तरच. तर इथं बघू शकता ज्या ज्या महिलांनी अगदी अचूक पद्धतीने फॉर्म भरलेला होता त्या महिलांची इथे नाव आलेले आहेत, ते सुद्धा बघून घेऊयात. तर बघू शकता या महिलांनी अगदी अचूक फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे त्यांची लाभार्थी यादी याच्यामध्ये नाव आलेलं आहे. कारण ज्यांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे त्यांचं याच्यामध्ये नाव आलेलं नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने तुमचं नाव येणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकता वार्ड क्रमांक, सोबतच अनुक्रमांक, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि पूर्ण डिटेल, पिनकोड, जिल्हा, सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये बघू शकता एक आहे कल्पना दिलीप सोनवणे, दुसरी आहे संगीता बिपिन पाटील,
ज्ञानेश्वरी बिपिन बोरसे, अशा पद्धतीने या धुळ्यातील माता भगिनी आहेत. त्या माता भगिनींनी अगदी अचूक पद्धतीने आपला फॉर्म भरलेला होता, त्याच्यामुळे त्यांचे याच्यामध्ये नाव आलेले आहेत. अशाच पद्धतीने भरपूर याद्या आलेल्या आहेत. त्याच्यातील मी तुम्हाला पहिल्या तिघांची नाव दाखवलेले आहेत. म्हणजे ह्यांची जी पात्रता यादी आहे, ह्यांनी कसा फॉर्म भरलेला होता हे त्यांनाच माहिती आहे. म्हणजेच ह्यांनी अचूक फॉर्म भरलेला असणार, त्याच्यामुळे तर त्यांची नावं याच्यामध्ये आलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पूर्णपणे अपडेट दिलेले आहेत. त्याच्यामुळे जे जे माझे सबस्क्रायबर असतील, मराठी माहिती या यूट्यूब चॅनल आले असतील, त्यांनी हा व्हिडिओ बघा. आता बघू शकता, तुम्हाला दाखवतो ही काय यादी कशी चेक करायची आहे. आता आपल्या चॅनलवरती धुळ्यातील पण भरपूर सबस्क्रायबर आहेत, खास त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. तुमच्या जिल्ह्याची ज्यावेळेस यादी लागल ती सुद्धा अशीच बघायची आहे. तर इथं वरती टाकायचं आहे गुगलला जाऊन धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्याच्या खालीच बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलेला आहे. तर हे ओपन केल्यानंतर बघू शकता धुळे महानगरपालिकेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्याच्यावरतीच बघू शकता 1 2 3 4 अशा पद्धतीने 11 12 13 14 15 टोटल 15 याद्या आलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या ज्या महिलांची नाव आहेत त्यांना जर चेक करायचं असेल तर अगदी अशाच पद्धतीने चेक करायचं आहे. आता डाउनलोड जर करायची असेल तुम्हाला यादी, तर इथं वरतीच बघू शकता हा ऑप्शन आहे, त्याच्या समोरीलच डाउनलोड म्हणून. तर अशाच पद्धतीने धुळ्यातील महिना आपल्या पूर्णपणे पात्रता यादी चेक करू शकतात. आता या लाडक्या बहीण योजनेमध्ये ज्यांची ज्यांची नावं आलेली नाहीत धुळ्यामधले सुद्धा, त्या महिलांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसऱ्या महिलांनी पण बघा, कारण तुमचं सुद्धा नाव असं येऊ शकणार नाही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला तर. पुढे बघू शकता ज्या महिलांनी चुकीचा फॉर्म भरलेला आहे, सोबतच ज्या महिलांचा फॉर्म अजूनही पेंडिंग आहे आणि ज्या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे, अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरणार आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सगळे आपले सबस्क्रायबर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला एक योजनेसाठी एक आयडिया सांगितलेली आहे. त्या योजनेमध्ये पात्र तुम्हाला ठरायचं असेल तर एक ऑप्शन आहे, नारी शक्ती दूत ॲपमध्ये एडिट नावाचं ऑप्शन आहे. तर काय करायचं माहिती का, तुमचं जर तुम्हाला वाटत असेल आपला फॉर्म पेंडिंग आहे किंवा रिजेक्टेड झालेला आहे, तर आपण काय करू शकतो, तर आपल्याच मोबाईलवरती चेक करायचं. नारी शक्ती दूत ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एडिट नावाचं ऑप्शन आहे. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे अगदी त्याच्याच खाली बघू शकता एडिट नावाचा ऑप्शन असतो. एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला तोच फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे परत एकदा असा फॉर्म भरायचा की पूर्णपणे अर्धा तास जाऊ द्या किंवा 1 तास जाऊ द्या, परंतु निवांत बसून पूर्णपणे सगळी माहिती अचूक टाकायची आहे, सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करायच्या आहेत. त्याच्याच पुढे बघू शकता एडिट नावाच्या ऑप्शनवरती तुम्ही ज्यावेळेस क्लिक करचाल त्यावेळेस तुमचा फॉर्म अगदी अचूक भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा जो जुना फॉर्म आहे तो तुमच्या पुढे येणार आहे. मग त्याच्यामध्येच बदल करायचा आहे. त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, सोबत जन्मतारीख टाकायची आहे, पासबुक टाकायचं आहे, सगळ्या गोष्टी अचूक भरायच्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं KYC पण करून घ्यायची आहे. जेणेकरून काय होईल, KYC केली तर तुम्हाला टेन्शन राहणार नाही, आपण या योजनेसाठी अपात्र ठरणार नाहीत. ज्या ठिकाणी तुमचा फॉर्म असेल त्याच्याच खाली बघू शकता तुम्ही, तिथं आपल्याला OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. ते OTP व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, तर आपला जो 10 नंबर अंकी मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर तिथं आपल्याला टाकायचा आहे. तर त्याच मोबाईल नंबरवरती लगेच OTP येणार आहे आणि हा OTP 2 ते 3 मिनिटापर्यंत व्हॅलिड असतो. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्हाला हा OTP चालणार नाही. त्याच्यामुळे मोबाईल नंबरवरती जसा OTP येईल तसा आपल्याला 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये तिथं टाकायचं आहे, जेणेकरून आपली KYC सुद्धा लवकरात लवकर होईल. जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर लय भारी, नसेल तर तुम्ही करून घेऊ शकता. सध्या तरी तुमचा नंबर असा सुद्धा चालू शकतो जरी आधार कार्डला लिंक नसेल तर. त्यावेळेस तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी 100% नाही 200% म्हणलं तरी पात्र ठरणार आहात. कारण तुम्ही जर माझा चॅनल आधीपासून सबस्क्राईब करून ठेवला असता तर आपण एकदम मराठी भाषेत आणि सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत. कारण भरपूर जणांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी अचूक पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत आणि त्याच्यातील 80 ते 85% महिलांचे फॉर्म एकदम सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत. त्याच्याच पुढे बघू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये जी अपात्र ठरलेले आहेत त्यांची सुद्धा सध्या यादी उपस्थित आहे. तर याच्यामध्ये 1,10,000पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या आहात.
तर तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं असेल ते सुद्धा आपण दाखवणार आहोत, कारण त्याच्यातील 50,000 महिला संजय गांधी निराधार योजनेच्या होत्या, म्हणजेच 50,000पेक्षा जास्त महिला या संजय गांधी निराधार योजना घेत होत्या. तरी पण त्यांनी या योजनेचा फॉर्म भरलेला होता. त्यांना पण वाटलं संजय गांधी निराधार योजना पण भेटन आणि लाडकी बहीण योजना पण भेटल, परंतु अशा गव्हर्नमेंटच्या दोन योजना कोणालाही भेटत नाहीत. त्याच्याच पुढे बघू शकता उरलेले जे 60,000 महिला आहेत या फॉर्म चुकलेल्या होत्या, सोबतच ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले होते अशा महिला होत्या. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेसाठी पात्र व्हायचं असेल तर अगदी अचूक पद्धतीने फॉर्म भरा. आता मी सारखं तुम्हाला सांगतोय अचूक पद्धतीने याचं एकच कारण आहे. तर बघू शकता तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे, जन्मतारीख तुम्हाला माहिती आहे, आधार कार्ड माहिती आहे, पॅन कार्ड माहिती आहे, रेशन कार्ड, मतदान कार्ड, सोबतच सगळे तुमचे डॉक्युमेंट तुम्हालाच माहिती असतात. त्याच्यामुळे तुम्हीच तुमचा फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही नेट कॅफे जरी गेलात, कारण त्यांच्याकडे भरपूर